किती वाजले? 12 वाजून गेले तर. बारा वाजेपर्यंत आवरत नाही म्हणजे तुमची कमाल म्हणा. टाक तिला झोक्यात आता. झोपू लागला 5 मिनिटं. म्हणजे पोळ्याच्या आधी 5 मिनिटं देऊ शकत नव्हती. इकडे येऊन बोल, इकडे येऊन बोल. काहून केलं एवढं? काहून केलं? मग तो व्हिडिओ केला ना, त्याला बोला ना. त्याची बायको तो करतो नाही की तिकडे. कोमलचं काय रोल आहे तिथं? काय बोल म्हणते जाय का? रामकृष्ण ती झोपली ऋतू इकडे. हे बघा, दिसलं तुम्हाला आता बघा कसं अंगात येतं. नुसतं बघा तिच्याकडं बसलं मी. नमस्कार, कशा आहात तुम्ही? एकदम मजेत ना? असेच मजेत राहा. आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करतोय. पहिले तर पिऊला बोलून घ्या. पिऊ तोंडात बोटणे घालून बाळा. हां पिलू, तोंडात बोटणे घालू. काढ. बोल सगळ्यांना, काय करताय म्हणा तुम्ही? तुम्हाला माझी आठवण येते का नाही येत? करा, राम राम केलं बघा. नमस्कार. झोक्यात टाकलं, चिडचिड आरडू लागली. तिला आली होती झोप, पण काही झोपायची इच्छा नाही आहे म्हणून काही झोपली नाही, म्हणून बाहेर काढले तिला. तर आज जे आहे ना, आम्ही जाणार आहे दिंडीमध्ये. बघा, वारी आलेली आहे आमच्या पुण्यामध्ये. इथे शनिवारवाडा, नानापेठ तिकडे जायचं आहे. तर दुपारून जाऊ. सगळेजण येणार आहे मस्तपैकी आमच्या घरचे, असे ते बोललेत. पण तुम्हाला तर माहिती त्यांचा प्लॅन कधी फिसकतो. बघू आता काय होतं आहे काय नाही, नाही का? आहे की नाही पिऊ? पाऊस आला तरी जायची इच्छा आहे, कारण की दरवर्षी तर काय आपल्याला जायला भेटत नाही, कारण की आपण जालन्यासारख्या ठिकाणी राहत होतो. आता इथं राहून एवढं जवळ आलेली आहे म्हणलं, वारीत एकदा जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊ. तुम्हाला पण घेऊन जाऊ, नाही का? तोंडात बोटं घालू नको म्हणत तुला मी. मी तुला दूध दिलं नाही, ते दूध पित नाही म्हणती, तोंडात बोटं घालत ती. आता परेशान करण्याची हद्द म्हणजे लिमिट जी आहे ती पार केलेली आहे पिऊनं. परेशान करणं जर काही कोणाकडून शिकायचं असेल तर ते पिऊकडून शिकायला पाहिजे. काय असतं परेशान करणं, नाही बाळा? आमच्या कोणत्याच लेकरांना एवढा त्रास झाला नाही बाबा, पण ही एवढा त्रास देते. जा ना, झोप ना झोक्यात, जा ना. अवघड काम आहे बाबा आमचं, काय सांगू. आजीबाई कुठे गेली? चला ना आजी, तुम्ही येत नाही का? हां, कुठे जायचं आपल्याला? हो का? हे बघा इकडं ही झोपली बघा. हे कसं खाते बा, असं हे करते बघा. मला बसायचं नाही म्हणते, जाय का? हां घ्या. रामकृष्ण हरी. हां, ती झोपली ऋतू इकडे. हे बघा, दिसलं तुम्हाला आता बघा कसं अंगात येतं. नुसतं बघा तिच्याकडं बसलं मी. बघा आता काल कोण सोळायला सर्दी झाली काय तुला? रडू नको, रडू नको, रडू नकोस ग. रडायली परी. ए परी, आली का परी? रागवू नकोस, कळलं का? तुला तुझे काम तर करावंच लागणार आहे. तर सकाळपासून बसती आपली कशी घेईल जर एवढा तणका येतो ना, मग सकाळी आपलं आपलं काम करावं पटकन. किती वाजले? 12 वाजून गेले तर.
12 वाजेपर्यंत आवरत नाही म्हणजे तुमची कमाल म्हणा. टाक तिला झोक्यात आता. झोपू घाल. स्वतःच आवरून ठेवत जा बाबा. ते बी सांगावं लागतंय. तू काय करते इकडे? मम्मीला भांडलं म्हणून का? काय केले? चल हो तिकडे जा. समोर जाऊन बस. इथे काय करते एकटी? सगळं अवघड आहे आमचे. तुम्हाला काय सांगा. आपलं काम आपलं टायमावर आवडून ठेवलं की रिकाम काम होत नाही. सगळ्यासारखेच झालं. तर आज जायचं आहे तिथं दिंडीमध्ये. त्याच्यासाठी 3-4 वाजता जायचं आहे. पण यांचं काय चालू आहे माहिती का? काय करतात या सकाळी उठतात, आंघोळ वगैरे करतात, तशाच आंघोळ झाल्या की लागतात स्वयंपाकाला. म्हणजे स्वतःला आवरणं वगैरे हे यांच्या रक्तात नाहीच आहे. जेव्हा वेळ भेटेल 3-4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता ते आवरतात. मग तुम्ही सांगा बाबा चला आपण व्हिडिओ बनवतो, एक वेगळा विषय झालेला आहे, व्हिडिओचं सोडून द्या विषय. पण नॉर्मली पण आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळं आवरून घ्यायचं, नंतर बाकीचे कामाला लागायचं. 10-15 मिनिटं ठीक आहे तिकडं. किती वेळ लागला तिला आता डोकं विचारायला? किती वेळ लागला? 5 मिनिटं. मग ते पोळ्याच्या आधी 5 मिनिटं देऊ शकत नव्हती? इकडे येऊन बोल, इकडे येऊन बोल. मॅगी झाली. काहून केलं एवढं? काहून केलं? व्हिडिओ केला ना त्यानं. मग तो व्हिडिओ केला ना, त्याला बोला ना. त्याची बायको तो करतो नाही की तिकडे. कोमलचं काय रोल आहे तिथं? मग लेकर करू देते का रे? काय आपलं काय बोलत आणि काय नाही. ती पोरगी माझ्याजवळ आणून ठेवली कावाची आईन. चालला टाइमपास तुमचा. इकडे येऊन बोल. तू इकडे येऊन बोल. तू तसं माघारी नको बोलूस. ऐकू पण आहे ना मला. परत आपण काही बोललो तर परत मग तणका येतो, ती वेगळी गोष्ट. आहो नाही. माझं माहिती का, मी सकाळी 9ला नाश्ता केला ना, मला 12ला जेवण लागत असते. किती वाजले आता? 12:15 झाले. अजून तुमचं आवडलं नाही. काय भाजी झाली म्हणतात काय नाही. सगळं टायमाला कधी टायमाला होतं, कधी उशिरा होतं, कधी तुमचा मेळच नाही. तुम्ही काय करता तर तुमचं सगळं उठण्यावर आहे. किती वाजता उठतात तर. आज त्या पहिल्या सुट्टी होती शाळेला. इकडे ये. इकडं मी नाही तिकडं. हा इकडे या म्हणते ती. नाही तर काय उठता 8-9 वाजता. अरे बाबा तर मग मला काय पोळ्या भाजी करायला लागतं घरी बसून. काय गार होते म्हणजे काय नाही. खाईन गार. ठेवायचं करून आपलं टायमाला. हो करा सकाळी 6ला. सकाळी करा 6लाच करून ठेवा पोळ्या. म्हणजे आजचा नाश्त्याचा प्रकार बघा. उपमा केला, मॅगी केली, आप्पे केले, अजून मेथीची भाजी ना, जेवण मेथीची भाजी केली, रस केला, चपात्या केल्या. एवढं करायची गरज नाही. माझा नाश्ता मी सांगतोय, माझा नाश्ता तिकडे जिममध्येच होऊन जातोय. तिथं स्प्राऊट वगैरे खाऊन येत असतो. यांना ताण बी नाही माझा. ताण दिला तर मग ते हे तर म्हणते बाबा आम्ही इथं राहावं की नाही, निघा वापस. त्यात बी एवढं काय करावं आता यांचं. पिऊचं सांगूच नका. तिथे तुम्हाला करणं भागच आहे ते. कसं खरं बोललं? तुम्ही तुमची कामं टायमावर करा, स्वतःला आवरून ठेवा. 4 चौघं बघतात तुम्हाला जर समजत का काही गोष्टी. अगं लेकरवाळ किती दिवस तुम्ही त्याचा सहारा घ्यासा. झाल्या त्या पुरी आता बसते झाले तर दोघी बी. हा अजून पण तेच पकडत असेल तर कसं जमन तुम्हाला. आता तिचं काम काय होतं, पहिले तिला झोपू घाललं. किती रोड लागली पोरगी? पिऊ किती रोड लागली? मग काय झोप घाललं काय तिला? बसल्या पोळ्या करत. रोहिणीची पोरगी झोपली तर मग रोहिणी पोळ्या करायला आली. तिला झाडायचं नव्हतं. आता काय करते रोहिणी? पोळीच करते ना. मग पहिलेच हे केलं असतं तर रडली असते एवढी ती पोरगी. काय सवय म्हणते काय नाही. आई नुसतं सपाटणी करून जमत नाही. नाही तर काय. चला आवरा पटापटा. रिकामी टाइमपास नको करू. तू डोकं विचार ना तो. चल उठ.
उठ लवकर, आवरा लवकर, टाइमपास करू नका. अहो आजी, तुम्हाला कळतं का मी काय बोललो होतं? माईला कसं काय लेकराचं काढायला लागते ती माईलाच माहिती राहते. बापाला काय माहिती राहते. बाप म्हणजे झाला का स्वयंपाक असं आहे ना. काय आणायचं घरात? हां काय बोलत आजी तुम्हाला मी? काय होतं लेकराचं माईलाच माहिती राहते कुठं काय आहे कुठं काय नाही. अहो बाबा, तिला तिचं आवरच सांगितलं मी, लेकराचा विषयच नाही तिथं. हो ना हो. आवडी नाही लेकरांनी आवडलं. कुठं चालली ग तू? आजी येतो म्हणते ना. नाही मला येते बाबा. तुम्हाला यायचं आजी? आजी आजी गेली, यायचं म्हणते आजी. तू शाळेत का गेली नाही आज? काय? आज शाळेत सुट्टी आहे, सॅटर्डे संडे. एकदा दवाखान्यातून आण भाऊ, जेवण नाही करायली. हो का ग? सर्दी झाली तिला. चल बस माझ्यासोबत जेवण कर आता. काय केळ खाल्लं नाही. आपण जेवण करूया. 12:30 तर झाली, तसं 2 वाजेपर्यंत येईल तुमच्याकडे व्हिडिओ. काऊन असती आहे? चल ये रे पावसाने एक एक सरी म्हणून दाखव. पहिले ये रे पावसा म्हण. ये रे पावसा म्हण पहिले. पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोडा, पावसाला मोडा. आणि ये ग सरी. ये शोरी कुठे मटके बडे शोड आई धावू मटके गेले वाव. वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, आता ती इंग्लिश कविता पण शिकेल. 1 2 3 पण शिकेल. 1 2 3 आता तिला मॅडम शिकवा लागली आहे ना बेटा? काय शिकवते मॅडम? 1 2 3 4 5 4. सगळं असं उलटं सुलटंच आहे. होईल काही दिवसानं सवय. तर चला, मी काय करतो आता, जेवण करून घेतो. जेवण झालेले आहे आणि यांचं चालूच राहतं आहे. मला एवढं डोकं लावावंच लागतं आहे. काय करायला पाहिजे तुम्ही सांगा बरं असं असल्यावर. आता इथं तुम्हाला माझी चुकी वाटते का ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचं कमेंट बॉक्स येणंच भरून जाणार आहे. असंच राहतं नेहमी. झोपली का? झोपू घाल मग तिला जा. चाल, काय पाहू राहिली? आई परी, तू गरम लागायला लागली ना. परीचा ताप आला काय? परीचा ताप चेक करू आपण थोड्या वेळात. चला. सांगून पण माझ्या आईने लवकर वेणी घातली नाही बघा अजून. काय कोमल आणि काय तुमचे काम. आज सगळे सूत्रच फिरलेले आमचे. सूत्र नाही भुलले. आता बघ नाही किती तयार होते. कोण? मी. पोटात पडू दे माझ्या, मग बघ माझं. पहिले खायचं बघा, नंतर आवरायचं बघा. आधी मी पोट डबा, नंतर मी ठेवा. कमाल आहे बाबा तुमची. यांचं काय करा सांगा बरं. आज लय सूत्र फिरलेत हा. तर आम्ही खाली गेलो थोडं. आई जायचं की नाही आळ याला? देवाला नेलं तर जायचं. कोमल, कधी आज? आज का उद्या? काय करू? उद्या मजा आहे तिथं. हो का? उद्याला मजा आहे तिथं. काय काम? थांबा मग आजचे दिवस. आवाज कमी कर थोडा. हा जेठालाल असं कसं अडकलं बरं? असा हा पण काहीही कॉन्टेंट करते आज. उठल्या का पोरी? नाही उठलं. उद्या दिंडी पाहता येईल आपल्याला. आज दर्शन करता येईल. मग आज बी जायचं, उद्या बी जायचं का? नाही एकूण कवाचा परी परी ती उठून इकडे. आज नाही तू उद्या का? काय? हो मग किती वेळ लागेल तुम्हाला आवरायला आता? अर्धा तास. आई अर्धा तास म्हणाली, तू 1-1.5 तास म्हणाली. अरे 4 वाजेपर्यंत जायचं ना रे. हा किती वाजे पाहिजे? कोमल आणि ती तिकडे जायचं, त्याचं काय झालं?
ती तुझी हेअर स्ट्रेट करायची होती आपल्याला. हे केस धुवा लागणार आधी. मग चल धुई लवकर. आंबे छान होते रससाठी. आम्ही अजून बी आंब्याचा रस खातोय बाबा, कारण की आम्हाला आंब्याच्या रसाशिवाय होत नाही आम्हाला. होतच नाही. काय हां हां का बरं बाप्पा मोबाईल घेऊन जा आपापले. हरपत नाही रे दिंडीमध्ये, कोणी हरपत नसते दिंडीत, नाही हरपत कोणी. मला निघायचं आता पटकन दिवशी शनिवार वाडा तिकडे जायचं आहे थोडं. आणि कोमलचं बघतोय मी, आज दर्शनाला जायचं की उद्या. कोमल कसं जायचं उद्या? आज दर्शनाला जायचं की उद्या दिंडी दर्शन बघायला? होतं म्हणे आज, पण काही वाटायला भेटायचं असेल तर उद्याच नाही. मग कसं करायचं? अरे 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 ना रडायचं नाही. दादा नाही कापले. तुम्हाला आज जाऊ ना तू उद्या जाऊ. तुमच्या मनात. पण जाऊ येऊ. कमाल वाजी तुमची. आधी हातच जोडची बाबा. तुमच्या मनात चालू. दिंड्या काढायची मजा आहे उद्या. हो. तर पॉडकास्ट चॅनल जे आहे ना त्याला सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर कधी अजूनही इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला फॉलो करा, कारण की आम्ही काहीतरी नवीन सुरुवात केलेली आहे. 2 जणांचे पॉडकास्ट घेतलेले आहे, ते तुमच्याजवळ लवकरच येतील. आणि नवीन आहे, थोडं सांभाळून घ्या. आम्हाला माहिती आहे बऱ्याचशा चुका होत असतील आमच्याकडून, पण होईल सवय काही दिवसांनी, नाही का? तर चला आता मी व्हिडिओचा एंड करतो आहे. तुम्हाला पिऊ दिसली, ऋतू आज झोपलेली होती, ऋतू दिसली नाही. आता पॅरेंट्स मीटिंग होणार आहे परीक्षा शाळेमध्ये, तर त्याला मी जाईल, कोमल आणि मी जाईल. बघू आता काय होतं आहे काय नाही. तसं त्यांना ते नोटीस पाठवलेली आहे, डेट वगैरे सांगितलेली आहे. मी काय सध्या तुम्हाला डेट सांगत नाही आहे. काय असतं आहे ना, स्टार्टिंग झाल्यानंतर सांगतात ना की तुम्हाला असं करायचं आहे, अभ्यास कसा घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, काय नाही, सगळं काही सांगतात. तर त्या पद्धतीनं आपल्याला सांगतील ते. तर चला आता मी व्हिडिओचा एंड करतो आहे. बाकी कोमलचं चुकलेलं आहे का नाही ते मला सांगा. मला तर रागच आलेला आहे, पण तिनं हसी मजाकमध्ये घेतलं म्हणून विषय टळला आजचा. पण याच्यापुढं नाही टळणार. याच्यापुढं तुम्ही कडाक्याची भांडणच करणार जर ती अशी वागली तर. बाकी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. व्हिडिओ छोटा झालेला आहे त्यासाठी सॉरी. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना बाय बाय. आणि हो, आषाढी ही जी आहे ना वारी दिंडीमध्ये आम्ही येतो आहे. आज पण येईल आणि उद्या पण येईल. तर कोणी भेटलं तर त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे नक्कीच काढून तुमच्यासोबत शेअर करेल. आणि चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.